आज मी परत दुपारून नंतर गावाकडे गेल्यानंतर घरी जाऊन थोडं थांबून CID ऑफिसला जाणार आहे. त्यांची भेट घेणार आहे. तपास ज्या दिशेनं चालू आहे सगळं समोर, जरी आज नाही कळलं आपल्याला तरी 4-2 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी समोर येत आहेत प्रसारमाध्यमात किंवा सोशल मीडियात आपल्यामार्फत. तर आज पण आम्ही अपडेट घेण्यासाठीच जाणार आहोत की तपास कसा चालू आहे, काही अडचणी आहेत किंवा आमची काही मदत लागते का, त्या अनुषंगानं मी आज त्यांना भेट घेणार आहे. आता 1 दिवसानंतर ज्यावेळी तुम्हाला आठवण आली, ते तर जोपर्यंत शेवटचा श्वास आहे आणि शेवटपर्यंत मरेपर्यंत अण्णाची एकही आठवण, माझा रक्ताचा भाऊ आहे तो, त्याहीपेक्षा जास्त एक मित्र, एक म्हणजे असं नातं होतं आमचं की आम्ही जसा आरसा आहे, आरशात चेहरा बघितल्यानंतर जसा आपला चेहरा दिसतो किंवा जशी माणसाची सावली आहे त्याच पद्धतीनं मी अण्णासोबत काम करायचो. तसंच गावातील जे आमचे गावाला जे कुटुंब मानलेलं आहे ते लोक ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून होते. विशेष करून 26 जानेवारी दिवशी खूप भावनाविवश झालो होतो मी आणि खूप त्या दिवशी त्रास झाला. सगळ्या आठवणी येत होत्या. ध्वजारोहणाच्या दिवशीची जी चाललेली लगबग असायची सकाळपासूनची, त्याच्यामुळं खूप वेदना झाल्या मला. आणखी एक प्रश्न आंधळे फरार आहे, 51 दिवसानंतर सापडला नाही. त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे जे अटक आरोपी आहेत त्यांच्याकडून म्हणजे काय माहिती त्यांना दिली गेलेली आहे, चुकीची दिली आहे का बरोबर दिली आहे. कारण ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे. सगळ्यांना एकमेकांचे पत्ते माहीत असताना देखील जे आरोपी शोधाशोध करताना कधी 15 दिवसानं एखादा आरोपी सापडतो आहे, 1 महिन्यानं सापडतो आहे, 1.5 महिन्यानं सापडतो आहे. तर यातून एक बोध घेतला पाहिजे यंत्रणेनं की हे गुन्हेगार किती सराईत आहेत आणि समाजाला यांच्यापासून किती धोका होता आणि आहे. म्हणूनच आमची मागणी आहे की हे सगळे आरोपी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत तोपर्यंत सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही पण न्याय मागत राहू आणि सरकार देखील या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेईल. उद्या अजितदादा येणार आहे, त्यांची भेट घेणार आहे. अजितदादांचा काही निरोप आला पालकमंत्री म्हणून, कारण का ते आता बीड जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख या भूमिकेत आहेत. जर त्यांनी देशमुख कुटुंबियांना कुठला निरोप पाठवला किंवा देशमुख कुटुंबीय ज्या गावात वास्तव्यास आहे त्या तिथले जे शिष्टमंडळ आहे, गावकरी लोक आहेत, त्यांना जर काही विशेष संवाद साधून त्यांना काही बोलायचं असेल तर नक्कीच ते शिष्टमंडळ किंवा समजा काय नियोजन होईल गाववाल्याचं त्या भूमिकेत लोक भेटायला जातील असं मला वाटतं. ओके. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.